अरे झोपायला कुठली जागा नाही भेटली का? हा सुई नमस्कार सर्वांना. मी आजचा आउटफिट आहे ना जे आहे ते मी रेकॉर्डिंग तर केलं आहे मॉर्निंगला येताना. आणि मला आज काय फारसा जास्त टाईम नाही भेटला रेकॉर्ड करायला स्वतःला. आता वाजले संध्याकाळचे जवळपास 4 वाजले, 4-4:30 झाले असतील. खूप उशीर झाला आहे घरी जायला. अजूनही माझं काम झालं नाही कारण का स्कूलमध्ये आता ॲन्युअल डे चालू होणार. ॲन्युअल डे नाही सॉरी एक्झिबिशन होणार आहे स्कूलमध्ये. तर त्यासाठी प्रिपरेशन चालू आहेत, त्यावरती फोकस करतो आहे मी. खूप सारी कामं आहेत ती आवरतो आहे. पोरांचे ड्रॉईंग वगैरे शॉर्टलिस्ट करायचे आहेत, तेच चालू आहे. पण असं आहे की अजून प्रॉप्स पण आहेत, ते मला अजून प्रिपेअर करायचे आहेत. काही आर्टिकल्स आहेत जे मला प्रिपेअर करायचे आहेत तिकडं कार्निवलला लावायसाठी, म्हणून त्यावरती वर्क करते. सध्या पूर्ण स्कूलमध्ये मी एकटाच आहे आणि वॉचमॅन असेल, बस तेवढंच. तर मित्रांनो आता वाजलेत, तुम्ही टाईम बघू शकता. अरे कुठे गेले कडे? हां, ऑलमोस्ट पावणे 9 व्हायला आलेत. मी आता जर झोपून उठलो, मला वाटलं मी जाईन म्हणून कामावरून आल्याला डायरेक्ट जिमला, बट पॉसिबल नाही. कारण का आल्या मी जेवलो आणि डायरेक्ट जे व्हिडिओवर ते ताणून दिलं, डायरेक्ट झोपूनच गेलो. आता काय करणार. तर आता मी जातो आहे जिमला. येईन बघूया किती वाजतील. आता 1.5 तास लागतातच जिमला. आज मी लेग्स मारणार आहे. तर बघूया, उद्या खूप पाय दुखणार आहेत, वाट लागणार आहे. संध्याकाळी डाएट वगैरे रेकॉर्डिंग करेल. कालचं पण केलं मी रेकॉर्डिंग, ते आज अपलोड करीनच मी. आणि मला व्हिडिओ एडिटिंग करायची होती, स्केच पण करायचं होतं. काय माहिती कधी येऊ गेल, काहीतरी करायला लागणार आहे मला. टाईम शेड्यूल करायला लागणारच आहे, नाहीतर झोपायचं बंद करायला लागणार आहे मला संध्याकाळचं काही करून. तर बघूया कसं होतं आहे. चला भेटूया आता मग जिममध्ये. तर मित्रांनो आता जस्ट मी जिमवरून आलो आहे. आता मी जाऊन पहिला काय घेणार आहे, लस्सी. हां, आता जाऊन मी पहिला लस्सी घेईन, मग त्यावर प्रोटीन खाईन आणि मग बाकीचं जेवणाची तयारी. लस्सी घेऊन आलो आहे. आता बनवूया आपला प्रोटीन शेक. शेड्यूल रेडी. आता राऊंडला जाईन जवळपास 11 वाजता असं जाईल तेव्हा. त्या राऊंड जाण्याचं आणि तिकडे जरा बघू का रेकॉर्ड करायला भेटते का.
सध्या माझं झालं प्रोटीन वगैरे खाऊन जेवायला बसून राऊंडला आल्यानंतर जेवायला बसून माझं जरा उलट आहे कारण का तो लवकर जेवतो आणि मी आता जिमवरून आलो तर आता प्रोटीन खाल्लं आहे तर रात्रीशिवाय मला आता खायला नाही भेटणार काही. तुला पावसाचं तर माहितीच आहे ना. पिली शिवी आता टाकू पण नाही शकत. आता बघा पिसळा तर मारलं का अजून चिडत अजून खेळणार आला आला स्नोई बदमोश बिल्ला. तर आता स्नोईला आणलं राऊंडला बघा बाईकवरती कसं दिसतोय. मेरे बाप की मग काय माझ्या मालकाची गाडी. मालक मालक स्नोई इकडे इकडं स्नोई काय दिसलं त्याला काय दिसलं रे. मला इकडे का भरोसा नाही वाटत स्नोईचा काय पण करतो डायरेक्ट. स्नोई नाही तिकडं बटा रे सी इकडे इकडं. त्याला खूप दिवसानंतरला आणलं आहे असं राऊंडला कारण का रिस्की वाटतं. पट्टा असला तरी पण रात्रीचं मला ह्याला भीती वाटते घ्यायला गाडी बाहेर जाऊन. त्याचं काय सांगता येत नाही. मागे पहिला एकदा लूज घेऊन म्हणजे बिना बेल्टचा आणलेला एवढा पळालेला जवळपास इथंच गाडी लावलेली मी आणि गाडीवर तिथपर्यंत ती लाईट लावली ना लॅम्प आहे ती लाईट आहे स्ट्रीट लाईट तिथपर्यंत गेलेला पळत. असं झोपल्या बघा फुल पसरू ना. स्नोई हाय. अरे झोपायला कुठली जागा नाही भेटली का. हां स्नोई भाजीची तयारी चालू आहे. चला त्याला ठेवूया झाकून. सर्व रेडी आहे आता घेऊया जेवायला. मित्रांनो वाजले आता 12:30 आणि मी आता झोपतो. बाय.